नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये सावली आता बाहेर लपून बसलेल्या बबलूला कॉल करते. तेव्हा आता बबलू म्हणतो, सावली वहिनी, अहो किरण गेली ना तिथून. सावली म्हणते की अहो बबलू दादा, ती किरण केव्हाच गेली, इतका वेळ कशाला थांबेल सांगा बरं तुम्ही. सारंग आता सावलीचं फोनवरचं ते बोलणं ऐकत असतो. सावली खोटं बोलत आहे हे बघताच सारंग तोंडालाच हात लावतो. सावली म्हणते की हे बघा बबलू दादा, मी तुमची बहीण आहे ना, तेव्हा मी कशाला खोटं बोलेल तुम्हीच सांगा. बबलू म्हणतो की सगळेजण माझ्याबरोबर उलटंच वागतायत. आता बबलू म्हणतो की सारंग दादा म्हटला की किरण तिथेच आहे म्हणून. सावली म्हणते की बबलू दादा असं काय करताय, ते तुमची मज्जा घेतायत. सावली म्हणते की त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही घराबाहेर राहावं म्हणून ते तुमची चेष्टा करतायत. बबलू म्हणतो की इथे माझे पाय दुखायला लागले, मला भूक लागली आणि माझी अशीच चेष्टा करतायत का काय हे. बबलू म्हणतो खरंच गेली. सावली म्हणते की आता बघा तुम्हाला यायचं तर या, मी सांगते ना तुम्हाला किरण गेली म्हणून. आणि सावली फोन ठेवते. आणि इकडे आता सगळ्या हॉलमध्ये अंधार केलेला असतो तर हळूच बबलू चोर पावलाने आतमध्ये येतो. आणि इकडे तिकडे बघत म्हणतो की किरण गेली का सावली वहिनी, किरण गेली का. आणि गाणं गुणगुणत आता बबलू इकडे तिकडे बघू लागताच समोरून किरण येते. आणि लगेच आता बबलू किरणला बघताच आता म्हणतो की तू. तर किरण म्हणते हो. अरे बबलू, किती वेळपासून मी तुझी वाट बघते आणि तुझा फोनसुद्धा लागत नव्हता. तेवढ्यात आता हॉलमध्ये लाईट आलेली असते आणि पाठीमागून नील, सारंग सगळेजण तिथे आलेले असतात. बबलू हा फक्त किरणकडे बघत असतो. आणि त्यानंतर आता नील आणि सारंगला बघून बबलू चांगलाच डचकतो. तर शिवानी आता बबलूला हात पुढे करते तर बबलू त्याचा हात आता पाठीमागे लपवतो. किरण म्हणते की अरे मी तुला हॅप्पी दिवाळी विश करायला हात पुढे केलाय, मला विश नाही करणार का. आणि लगेच सारंग म्हणतो की अरे ती हात स्वतःवरून पुढे करते, दे ना हात बबलू. पटकन आता बबलू विचार करत हात किरणच्या हातात देतो आणि म्हणतो हॅपी दिवाळी. तर किरण आता बबलूला म्हणते की हे बघ बबलू, मी तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आली. गिफ्ट बघताच बबलू खुश होतो आणि म्हणतो गिफ्ट मला. आणि लगेच आता किरण म्हणते की बबलू गिफ्ट उघडून बघ ना. आणि किरण बाजूला जाते. तर आता हळूच भीतीने बबलू गिफ्ट उघडून तो बॉक्स उघडतो. तर त्यामध्ये आता बबलूला एक शर्ट दिलेला असतो. आणि लगेच आता बबलू म्हणतो की सावली वहिनी शर्ट. तर सावली म्हणते की अरे बबलू बघ, तुझी भीती घालवली ना. आता सारंग म्हणतो की अरे बबलू, तुला शर्ट गिफ्ट देऊन गेली आणि तोही लाल रंगाचा. अरे लाल रंग हा प्रेमाचा असतो. सारंग म्हणतो की आपण लाल रंगाचा गुलाब देतो की नाही बबलू. आता लगेच सारंग म्हणतो की लाल रंगाचा गुलाब देतो ना. तर बबलू आता खुश होतो. तारा म्हणते बबलू अरे तुला कळत कसं नाही. नील म्हणतो की आता सगळ्यांनी सांगितलं बबलू, मी तुला सांगतो ती तुला भाऊ नाही मानत. आणि त्यानंतर आता पटकन बबलू त्या बॉक्समधून तो लाल शर्ट बाहेर काढतो आणि त्या बॉक्सचा कवर एक नीलच्या अंगावर तर दुसरा सारंगच्या अंगावर फेकतो. आणि शर्ट अंगावर घालत म्हणतो की आली आली माझ्या घरी दिवाळी. तर सारंग म्हणतो किरण अगं ओवाळणीचं ताट घेऊन ये. पटकन आता बबलू पळतच वर निघून जातो. तर सगळेजण हसू लागतात. आणि इकडे आता सारंग आणि सावली टेबलवर सगळं फराळ ठेवलेलं असतं, गिफ्ट ठेवलेले असतात. सारंग म्हणतो सगळं फराळ आहे पण गोड कुठं आहे, मला वाटतं काहीतरी अपूर्ण वाटतंय. आणि पटकन त्याच्या हातातील बॉक्स सारंग आता सावलीसमोर धरतो. आणि त्यानंतर आता सारंगने आरोग्यासाठी सावलीला बदाम आणलेले असतात. तर सावली म्हणते की दिवाळीत एवढं मोठं गिफ्ट आणि तेही बदाम. आणि सावली म्हणते की हेच आहे खरं प्रेमाचं गिफ्ट. आणि पटकन आता सारंग सावलीच्या खांद्यावर हात ठेवतो. आणि त्यानंतर आता सारंग बेडरूममध्ये सावलीला धरतो आणि म्हणतो की आज जागरण करूयात सावली. तेव्हा सारंगचा चेहरा हातात धरत सावली म्हणते की सारंग सर मला खूप कामं आहेत बरं. सावली म्हणते मला जाऊ द्या. तर सारंग म्हणतो काय सावली. त्यानंतर आता सावली म्हणते सारंग सर मी तुम्हाला एक गुड न्यूज सांगू का. तर सारंग म्हणतो गुड न्यूज. सावली म्हणते तशी नाही हो, एक बातमी आहे. आणि आपण रस्त्याने येत असताना राजकुमार आपल्याला कसा भेटला याची हकीकत आता सावली सारंगला सांगते. आणि पैसे घ्यायला राजकुमारने कसा नकार दिला हे सगळं आता सावली सांगते. आणि आपण दिलेले पैसे राजकुमार दादांनी कसे परत दिले आणि आपल्याला चुकाची जाणीव कशी झाली हे कसेच आपल्याला सांगितले हे सावली सारंगला सांगते. तेव्हा आता सावली म्हणते की मी हे अमृता वहिनीला जाऊन सांगू का. सारंग म्हणतो की सांग. तसं ताराला सुद्धा हे माहिती आहे तेव्हा ती सुद्धा अमृताला सांगेलच. तेव्हा ताराने सांगितल्यापेक्षा तू सांगितलेलं बरं राहील असे सारंग सावलीला सांगतो. इकडे आता तारा ही ऐश्वर्याकडे आलेली असते. ऐश्वर्या म्हणते की बघितलं ना तारा, राजकुमारने त्या मूर्ख मुलीला कसं हँडल केलं.
तारा म्हणते की ऐश्वर्या वहिनी तुम्हाला काय म्हणायचं. ती इमोशनल आहे आणि घरच्यासाठी ती काहीही करेल हे लक्षात घेऊन राजकुमार दादाने बरोबर तिला टॉर्चर केलं असे ऐश्वर्या ताराला बोलते. तारा म्हणते तुम्हाला असं वाटतंय का या सगळ्याचा परिणाम सावली वहिनीवर होईल. ऐश्वर्या म्हणते की तसंही राजकुमारच्या बोलण्यातून त्या मूर्ख मुलीच्या मनात सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाच असेल. ऐश्वर्या म्हणते की तरीसुद्धा तो म्हणाला होता मी लवकर घरी येईल. तारा म्हणते याचा अर्थ तुम्ही राजकुमार दादाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहात. ऐश्वर्या म्हणते तुला काय करायचं. ऐश्वर्या म्हणते तू यामध्ये लक्ष घालू नकोस तारा, आणि राजकुमारने या घरामध्ये येण्याची तयारी केलेली दिसते, तेव्हा आपला पण गेम प्लान आता रेडी असायला हवा असे ऐश्वर्या ताराला बोलते. तारा म्हणते की अहो त्यांना घरात घ्यायची लांबचीच गोष्ट, पण मॉमला त्यांचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाहीये. आणि ऐश्वर्या म्हणते की आता आपल्याला हेच करायचं आहे आणि हे सगळं छोटे छोटे बदल करून त्यामध्ये चेंजेस कसे करायचे याकडे लक्ष द्यायचं आहे तारा. आता इकडे बबलू आरशासमोर तो किरणने दिलेला शर्ट घालून रेडी असतो. तेवढ्यात नील तिथे येतो आणि म्हणतो काय रे बबलू, तू साधं ताराला थँक्ससुद्धा केलं नाही आणि इथे शर्ट घालून आरशासमोर हिरो बनायला बघतोयस का. बबलू म्हणतो नील दादा किरण जर समोर असली ना मला गडबडायला होतं. आता इकडे राजकुमार हा त्याच्या कामावरून आवरून घरी निघालेला असतो, तर तेवढ्यात ऐश्वर्या राजकुमारला फोन लावते. तेव्हा आता राजकुमारचं मन म्हणतं नाही नाही आता आपल्याला त्या मार्गाने जायचं नाही राजकुमार. पण फोन जर उचलला नाही तरीसुद्धा प्रॉब्लेम, आता काय करू असा विचार करून राजकुमार फोन उचलत म्हणतो बोल ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते की आता तुम्ही बोलायचं, तुमच्याकडेच नवीन घडामोडी सुरू आहेत ना. आता लगेच राजकुमार म्हणतो की पोटासाठी काहीतरी हालचाली कराव्या लागतात, पण ऐश्वर्या मी तुला नंतर कॉल करतो कारण आत्ता माझी गाडी रोडवरती हायवेवरती बंद पडली आणि ते माझ्यासाठी थांबलेत. ऐश्वर्या म्हणते माझ्यासमोर नोटंकी करायची नाही. ऐश्वर्या म्हणते मी तुला चांगलं ओळखते. राजकुमार म्हणतो की बरोबर आहे, पण आत्ता आपली एकमेकांशी नीट करून द्यायची ही वेळ नाही आहे ऐश्वर्या. राजकुमार म्हणतो हे बघ ऐश्वर्या, पूर्वी माझ्याकडून खूप चुका झाल्यात, तेव्हा त्या चुकांची आता दुरुस्त करायची वेळ आली आहे ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते राजकुमार दादा तूच बोलतोय ना माझ्याशी. ऐश्वर्या म्हणते नक्कीच राजकुमार दादा तू बदललायस, कारण तुझ्या बोलण्यात प्रचंड कॉन्फिडन्स दिसतोय. आता राजकुमार फोन कट करतो तर ऐश्वर्या विचारात पडते. इकडे आता अमृता किचनमध्ये भाजी करत असताना सावली तिथे येते, तर अमृता आता राजकुमारचाच विचार करत असते. सावली म्हणते की वहिनी अहो कसला विचार करताय. अमृता म्हणते काही नाही सावली. आणि त्यानंतर आता सावली म्हणते सांगा ना वहिनी, मलासुद्धा एक सांगायचं पण अगोदर तुम्ही सांगा. तर अमृता म्हणते की सावली आईने मला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारलंय, आणि थेट नाही पण इनडायरेक्टली त्यांचा तोच विचार आहे. ते ऐकताच आता सावलीला धक्का बसतो. सावली म्हणते काय, तर अमृता म्हणते हो, त्या मला म्हणाल्या की तू जो काही निर्णय घेशील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. सावली म्हणते तुम्हाला काय वाटतं, तर अमृता म्हणते मला पुन्हा त्या भानगडीत पडायचंच नाही. आणि अमृता म्हणते की मला पुन्हा त्या गोष्टीचा विचारच करायचा नाही सावली, आणि तू काहीतरी सांगणार होती ना. आणि लगेच आता सावली म्हणते की वहिनी मला रस्त्यावरती राजकुमार सर गाडी रिपेअर करताना दिसले. ते ऐकताच आता अमृता मोठे डोळे करून सावलीकडे बघते, तर तेवढ्यात तिलोत्तमा तिथे येत म्हणते की काय ग कोण दिसलं तुला. तर दोघीही आता तिलोत्तमाकडे बघतात. इकडे आता बबलू हा सारंगकडे येतो आणि सारंगला आता किरणला कामावर घेण्यासाठी इनडायरेक्टली बोलू लागतो. तेव्हा सारंग म्हणतो की अरे बबलू किरण कोण आहे तुला माहिती आहे ना, शिवानीची राईट हँड आहे ती. बबलू म्हणतो माहिती आहे मला. तेव्हा आता बबलू म्हणतो की पण ती आपल्या मदतीला आली की नाही. आणि इकडे आता तिलोत्तमा सावली समोर येत म्हणते की असं काय चेहरा केला सावली, तू म्हणालीस ना आता तुला कोणीतरी दिसलं, कोण दिसलं. सावली आता अमृताकडे बघते आणि म्हणते कोण दिसलं. तिलोत्तमा म्हणते की अगं मी तुला तेच विचारते. तिलोत्तमा म्हणते या पोरीची कमालच आहे. बरं जाऊ द्या, ब्रेकफास्ट झाला का, खाली सगळेजण थांबले. तर अमृता म्हणते हो हो आई झालाच आता. आणि आता तिलोत्तमा म्हणते की अमृता मी तुला बोलले होते त्याच्याबद्दल विचार केलास का गं तू. तर अमृता म्हणते नाही अजून. अमृता म्हणते आई आता त्यामध्ये काय विचार करायचा, माझा खूप गोंधळ होतोय. अमृता म्हणते की तुमच्या म्हणण्याचा नेमकं काय अर्थ काढायचा हेच कळत नाही आई. आता लगेच आता सावलीकडे बघत तिलोत्तमा अमृताला म्हणते त वरून तुला ताक ओळखता येत नाही, हाच अमृता तुझा मोठा प्रॉब्लेम आहे, आणि म्हणून अजूनपर्यंत तू किचनमध्ये आहे. तिलोत्तमा म्हणते मी तुला काय म्हणाले होते अमृता. तिलोत्तमा म्हणते की पाठीमागचं सगळं काही विसरून जायचं आणि भविष्याचा विचार करायचा असे मी तुला सांगितले होते अमृता. याचे अनेक अर्थ निघू शकतात, पण तुझ्यासाठी काय अर्थ होतो याचा, असे तिलोत्तमा अमृताला बोलते. तुझ्यासाठी याचा एकच अर्थ असू शकतो आणि तो काय आहे याचा तू विचार कर, असे तिलोत्तमा अमृताला सांगते.
तिलोत्तमा म्हणते की नीट विचार कर आणि मग मला सांग, नाहीतर मला जे वाटेल तुझ्यासाठी ते मी ठरवील. आणि आता तिलोत्तमा लगेच अमृताकडे बघते आणि म्हणते की मग मी जे ठरवील ते तुला करावं लागेल. असे म्हणत आता तिलोत्तमा बाहेर जाते तर सावली आता अमृताचा हात धरून अमृताला समजावते आणि अमृताला शांत राहण्यासाठी बोलते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी तारा ही तिचं आवरून आता सावलीकडे येते आणि लगेच आता तारा सावलीला म्हणते की चला, आवरलं का नाही, आपल्याला निघायचं आहे. ते ऐकताच आता सावली डचकतच म्हणते की निघायचं, कुठे निघायचं? तेव्हा तारा म्हणते की अगं असं काय करतेस, आपल्याला रियाजला नाही का जायचं, आणि मम्माने काय सांगितलं तुला ते लक्षात नाही आहे का? तारा म्हणते की अगं एक तर तुझे सूर जुळत नाही आहे आणि तुला मम्मा काय म्हणाली माहिती आहे ना, तेव्हा रियाजला तर जावाच लागेल. तेव्हा आता सावली म्हणते की मग घरी काय सांगायचं? तारा म्हणते हे बघ सावली, हा तुझा प्रश्न आहे. घरी काय सांगायचं काही नाही हे तू ठरव, हा तुझा प्रश्न आहे आणि तूच काहीतरी कर. तारा सावलीला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव सावली, जर तुझे सूर जुळले नाही तर माझी विनाकारण बदनामी होईल, हे तू विसरू नकोस. तेव्हा काही जरी झालं तरी तुझं रियाजामध्ये सूर जुळलेच पाहिजे, असे आता तारा ही सावलीला सांगते. तेव्हा आता सावली म्हणते की तारा आपण एक काम करू ना, आपण ना मी आज इथेच सूर जुळतात की नाही हे बघते आणि उद्या आपण रियाजला जाऊ. तेव्हा आता तारा म्हणते ठीक आहे आणि पटकन आता सावली ही गाण्याची प्रॅक्टिस करायला आता आतमध्ये जाते. तर तेवढ्यात आता अमृता ही आता सावलीकडे येऊ लागते. तर सावली तिथे आता रियाज करण्यासाठी आता गाणं गाऊ लागते आणि त्याच वेळेस आता अमृता तिथे येऊन सावलीला बघते आणि सावलीचा तो आवाज आणि तो कंठ बघून अमृतासमोर आलेले असते सावलीचे सगळ्यात मोठे सत्य. आणि सावलीचा एवढा सुंदर आवाज आणि तोही तारासारखाच, म्हणजे तारा ही गात नसून सावली गाणं गाते हे सत्य आलेलं असतं अमृतासमोर. तर आता अमृता सावलीचे सत्य समोर आणणार का हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.